ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. m+1/m पूर्ण ब्रॅकेट घेतलेला आहे त्याचा वर्ग वजा m वजा 1/m चा पूर्ण वर्ग. आता ह्या केसमध्ये आपण काय करूया की तुम्हाला जर ह्याच्या शॉर्ट ट्रिक माहिती असतील तर वेल अँड गुड, नसतील माहिती तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. समजा a+b ह्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. ह्याच्यातला a मानला तुम्ही m आणि b काय मानला 1/m मानला. ठीक आहे, कॅल्क्युलेशन सोपं पडावं म्हणून मी फक्त a आणि b घेतलेला आहे. तुम्ही m+1/m पण ठेवून हे गणित सॉल्व्ह करू शकता. मग a+b चा वर्ग वजा a वजा b चा वर्ग. मग आता ह्याला सॉल्व्ह करून घेऊ. या ब्रॅकेटला काय येणार आहे a वर्ग प्लस b वर्ग अधिक 2ab वजा, आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab येणार आहे. मग आता इथे वजाचं चिन्ह लावूया. a वर्ग प्लस b वर्ग प्लस 2ab हा वजाचं चिन्ह प्रत्येकाला गुणेल. मग वजा गुणिला a मग वजा a वर्ग, मग वजा गुणिला अधिक b वजा b वर्ग वजा गुणिला वजा b 2ab वजा वजा काय होईल अधिक होईल म्हणजे 2ab येतील. मग हा प्लसवाला a वर्ग आणि मायनसवाला a वर्ग कॅन्सल होईल. प्लसवाला b वर्ग आणि मायनसवाला b वर्ग कॅन्सल होईल. इथे किती राहतील 2ab प्लस 2ab म्हणजेच किती झाले 2 आणि 2 4ab झाले. मग आपण डायरेक्ट a आणि b ची किंमत ठेवूया. 4 गुणिला a आहे m आणि b काय आहे 1/m. मग हा m कॅन्सल होईल. किती उत्तर येईल फक्त 4. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक डी ह्याचं उत्तर असणार आहे. बघा असे फॉर्म्युले जर तुम्ही म्हणजे जर लक्षात ठेवले, जास्त जर तुम्हाला स्पीड वाढवायची असेल तर a+b मायनस a मायनस b चा वर्ग जर केला तर ह्याचं उत्तर येतं डायरेक्ट 4ab. हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्याच ऐवजी जर तुम्ही बेरीज केली यांची, समजा इथे याची बेरीज केली तर बेरीज केल्यानंतर काय येणार आहे 2a वर्ग प्लस 2b वर्ग. बस एवढं लक्षात ठेवा जर पॉसिबल असेल तर. असं काही कंपल्सरी नाही आहे, नाहीतर छोट्या छोट्या पद्धतीने असं याने सॉल्व्ह करू शकता. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा, त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न बिंदास पाठवू शकता. आपण फक्त 59 रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी हा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.